आता आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये मी आणि देवेंद्रजी गेलो होतो आपल्या मौदामध्ये. तिकडे बघितलं धान कापून ठेवलं होतं, धानाचं पीक, आणि पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये नेले असते, त्यांनी त्याचं सुरक्षितपणे ठेवले असते, पण त्याला इलाज नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची देखील अवस्था आपण पाहतो. आणि विजयरावांना मी सांगतो की चहापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणालात. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता, पण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुद्दा आमच्यासाठी विजयराव फक्त चहापानापुरता किंवा अधिवेशनाच्या काळापुरता मर्यादित नाही. तर आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या भवितव्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच काळजी आहे. सत्ताधारी पक्ष असू द्या, विरोधी पक्ष असू द्या. आणि म्हणूनच गेल्या 1.5 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल 44,278 कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये. त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे, परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे, मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि खरं म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं ही देखील आपल्या सरकारची जबाबदारी आहे. एवढ्या वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करतं. त्यामध्ये आम्ही काहीतरी मोठं केलंय असं म्हणण्याचं कारण नाही, तसं मी म्हणणारही नाही. कारण शेवटी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीविना स्वतःच्या पायावर आपण का उभं करू शकलो नाही याचा विचार मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मला वाटतं. आपलं सरकार, आमचं सरकार त्या दिशेने प्रयत्न करतंय, ठोस पावलं उचलतंय, आणि त्याचा तपशील देखील मी या ठिकाणी पुढे मांडणार आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर गेली 1.5 वर्ष ऊन पावसाच्या तडाख्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या समजून घेत